यंदाची होळी पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:56 सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 5:08 समाप्त होते. म्हणून होळी दहन आपण 2 मार्चलाच साजरी करणार आहोत. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही. होळी म्हणजे वाईट विचारांचा त्याग, नकारात्मक ऊर्जेचा अंत आणि चांगल्या सुरुवातीचे स्वागत. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, अपयश हे सर्व आपण त्या अग्नीत अर्पण करत असतो. यामागे काय कथा आहे? यामागे पौराणिक एक मोठी कथा आहे, पण आपण थोडक्यात बघूया. राजा हिरण्यकशिपू हा आपला मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता हे त्याला मान्य नव्हतं. त्याच्या भक्तीने संतप्त होऊन राजा हिरण्यकशिपूने आपला पुत्र प्रल्हाद याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. कोणत्याही प्रयत्नात तो यशस्वी झाला नाही. शेवटी त्याची बहीण होलिका, जिला अग्नीपासून संरक्षणाचं वरदान होतं, तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा निर्णय घेतला. त्यांचा उद्देश एकच होता, होलिका ही जिवंत राहील कारण तिला अग्नीपासून संरक्षण मिळालं आहे, परंतु भक्त प्रल्हाद हा जळून खाक होईल. पण काय झालं? ज्याच्या मनात अहंकार होता ती जळून खाक झाली, म्हणजेच होलिका ही जळून खाक झाली. आणि ज्यांच्या मनात भक्ती होती, भक्त प्रल्हाद, तो मात्र सुरक्षित राहिला. हीच होळीची खरी शिकवण आहे. अहंकार जळतो आणि श्रद्धा वाचते. आता होळीला आपण घरात काय आणावं? लक्षात ठेवा, जे तुम्हाला खरंच उपयोगी आहे तेच घ्या. फक्त ट्रेंड म्हणून काहीही घेऊ नका. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो जर तुमच्या देवघरात नसल्यास एक छोटासा फोटो नक्की असावा. मोठा असलाच पाहिजे असा नियम नाही. भक्ती मोठी असावी, फोटो नाही. सत्यनारायणाच्या पूजेसाठी एखादा फोटो असावा. जर तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असाल तर एक छोटा फोटो घरात असणं अतिशय उत्तम आहे. प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची जर पूजा केली तर घरामध्ये खूप शांतता आणि प्रसन्नता वाढते. तो कायम देवघरात ठेवण्याची गरज नाही. पूजेच्या वेळी वापरून सत्यनारायणाचा फोटो कायम देवघरात ठेवायची गरज नाही. पूजेच्या वेळेला बाहेर काढून आपण तो वापरू शकतो. कुंकू अर्चन करण्यासाठी वेगळे यंत्र हवं असं काही नाही. माता लक्ष्मीच्या फोटोवर, मूर्तीवर किंवा आपली कुलदेवी जी असते त्या कुलदेवीवर सुद्धा आपण कुंकू अर्चन करू शकतो. भक्ती महत्त्वाची आहे, वस्तू नाही, सेल्फी नाही किंवा बडेजावपणाही नाही. ज्या घरात वारंवार नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा नजर दोषाचा त्रास असेल तर 64 योगिनी यंत्र मुख्य दरवाजावर लावू शकता. पण लक्षात ठेवा, फक्त लावणं पुरेसं नाही. दर पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी मंत्र जाप करून त्याची सेवा केली पाहिजे. एक माळ नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. नंतर ते मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूला लावायचा. होळी पेटवण्याआधी एक छोटी कागदाची चिठ्ठी घ्या. त्यावर तुमची एक अडचण लिहा. ती चिठ्ठी अग्नीत टाका आणि मनात म्हणा, हे देवा, हे संकट आज येथे समाप्त होऊ दे. हे केल्यानंतर पाठीमागे अजिबात वळून बघायचं नाही. होळी म्हणजे सण नाही, तो तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असू शकतो. वाईट जाळा, चांगलं स्वीकारा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला यातून काही माहिती मिळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पौराणिक कहाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या परिवारात सहभागी व्हा. ओम नमः शिवाय.